विकास कामात अडथळा निर्माण कराल तर जशास तसं उत्तर देऊ, माजी मंत्री व निपाणीचे आमदार सौ शशिकला जोल्ले यांचं वक्तव्य। संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या यरनाळ ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत शानदार पद्धतीने पार पडला। ग्रामपंचायत सदस्या अर्चना कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा उद्घाटन सोहळा पार पडला। यानंतर यरनाळ गावातील अंबिका मंदिराच्या परिसरात उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमात माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या की समाजात दानशूर व्यक्तींची संख्या फारच कमी असल्याचं पाहायला मिळतंय, परंतु यरनाळ सारख्या गावातील पाटोळे परिवारानं ग्रामपंचायत व स्मशानभूमीसाठी जागा दान करून प्रगत समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। काल यरनाळ ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन सोहळा हा शासकीय प्रोटोकॉलनुसार होत असताना अनावश्यकरित्या विरोधकांनी यामध्ये ईर्ष्येचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला। या पुढील काळात विकास कामाच्या माध्यमातून जर कोणी ईर्ष्येचं राजकारण करत असेल त्यांना जशास तसं उत्तर देऊ। निपाणी मतदारसंघात कोट्यावधीचा विकास निधी आणून भागाचं नंदनवन केलंय। विकास काम करत असताना आम्ही कधी राजकारण केलं नाही। अनावश्यकरित्या जर कोणी आमच्या विकास कामात ईर्ष्येचं राजकारण करत असाल तर त्यांना मी किंवा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील, असं मत सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं। त्या यरनाळ येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदस्य अर्चना कांबळे होत्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते बंटी पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची उभारणी आणि यामागे उद्घाटनाच्या निमित्तानं घडलेलं राजकारण याचं स्पष्टीकरण केलं। या प्रसंगी बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय पाटील, आडव्याप्पा बाबनवर, यशवंत कांबळे, बाळासाहेब पाटील, हलशुगर अध्यक्ष MP पाटील आदी उपस्थित होते। धोंडीबा देसाई यांनी सूत्रसंचालन करून आभार मानलेत। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।